नर्मदे हर. हे बघा खुटगाववरून आहे ना, आज आमुषा असल्यामुळं थोडा लेट निघलो आहे. खुटगाववरून पुढं जर निघलो ना, खुटगाववरून तर आपल्याला एक घाट लागतो. घाटातून एक थोडा शॉर्टकट आहे, तो एक मारायचा. आज आमुषा आहे. आमुषा असल्यामुळं मी आहे ना थोडा लेट निघालो. लेट निघाल्यामुळं मी काय व्हिडिओ आज फक्त थोडाच व्हिडिओ. आणि हे शुलपाणी जंगलामध्ये, शुलपाणी जंगल अजून मला आहे ना 50 किलोमीटर आहे. नंतर मी आहे ना गुजरातमध्ये जाणार आहे, अजून महाराष्ट्राचे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा हे असे आहे ना बांध दाखवलेले आहेत. काठीवरून आलो ना, काठीवरून तो खुटगाव, काठीवरून असं सरळ आलो का, हा रोडच सोडायचा नाही काठीला. काठीवरून खुटगाववरून आलो का, तिथे आहे ना मोगलीला जायला ना एक शॉर्टकट आहे. नर्मदे हर. बघा हा शॉर्टकट मारायचा आहे. नर्मदे 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 हर. बघा आपण आहे ना मोगलीला जायला जो शॉर्टकट आहे ना, तो शॉर्टकट आपल्याला कमीत कमी आहे ना 1 किलोमीटर वाचवतो. 1 किलोमीटर अंतर आहे ना आपण वाचून मोगलीमध्ये येतो. म्हणजे आपल्याला घाट चढायला लागत नाही. तो टर्न असतात ना गाड्यांचे, तर डांबरी रोड आहे. कारण आता डांबरी रोड आहे ना जवळजवळ एक 50 किलोमीटर अंतरावरती आम्हापासून डांबरी रोड लागलेले आहे. कंटिन्यू आता डांबरी रोडने चाललेलो आहे परिक्रमावाशी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आता आम्ही शॉर्टकटने आलो ना, हे मोगली. हे बघा मोगलीवरून आलो का, आता एक आश्रम लागतो इथे. आश्रम आहे बघा. हे शॉर्टकटने आलो मोगलीला जायला. आश्रम, हे आश्रम आहे. तो असं शॉर्टकटने आलो. आश्रम आहे. आश्रमावरून आम्ही तिथून एक शॉर्टकट असणारच आहे. त्यामुळं आश्रम पास करून आम्ही पुढे जाणार, मोगली पास करून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा आता आम्ही ना एक 600-700 मीटर अंतरावरती शॉर्टकट मारून आहे ना आश्रमाकडे आलेलो आहे. आत्तापर्यंत आम्हाला आहे ना मोगली गावाला शॉर्टकट कमीत कमी नाही म्हणजे 1.5-2 किलोमीटरचा शॉर्टकट पडलेला आहे. फक्त शॉर्टकट पाहताना आहे ना तुम्ही एक तर पताका लाल कलर का आहे ना झेंडा लगा राहत आहे, झेंडा लावलेला असतो आणि एरो असतो किंवा पान असतो. तो एकदा बघा फक्त, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या जे शुलपाणी जंगल आहे ना ह्या रस्त्यावरती, आणि हा शुलपाणीच्या झाडीतून आहे ना, आणि आता थोडंसं कापलं जंगल आहे ना उद्यापर्यंत संपू शकतं आहे असा एक अंदाज आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आपली मोलगी गाव आहे ना, इथे ना शुलपाणी झाडी मा नर्मदा सेवा आश्रम आहे. आश्रम चांगला मोठा आहे, डबल ट्रिपल बिल्डिंगमधला आश्रम आहे. आणि मा नर्मदा सेवा मोगली महाराष्ट्र, हा महाराष्ट्रामध्ये आश्रम आहे मोठा. नर्मदे हर, तो मोठा आश्रम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ये देखो ये सेवा देते. इधर से आए आप भी? हाँ हाँ, तो महाराज मिला रास्ते में? नर्मदे हर, नर्मदे हर. बघा मा नर्मदा झाडी मा सेवा आश्रम अन्नक्षेत्र मोलगी. तर इथे ना परिक्रमावासींसाठी आहे ना एक चांगली उत्तम सोय आहे मोलगी. आणि हा आहे ना मोलगी एक ना गावातच आहे आश्रम. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर हे शॉर्टकटने जर आले ना, आपल्याला 2-3 ठिकाणी शॉर्टकट दाखवतो. शॉर्टकटने आले तर काठीपासून हां, तर काठीपासून मोलगी तुम्हाला जर 5 किलोमीटर असेल ना, तर इथपर्यंत यायला तुम्हाला शॉर्टकटने आले तर 3च किलोमीटरमध्ये आश्रम भेटेल. 2 किलोमीटर तुमच्या शॉर्टकटमध्ये वाचले जातात. फक्त असं नका काठीपासून तुम्हाला जर आश्रम लांब वाटत असेल ना तर 2 किलोमीटर, हां निशाण लावलेले एरो आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक पताका हे भेटेल. आणि यांचे सर्व बालबॉक्स 7 ते 9:30 पर्यंत. दुपार मी भोजन प्रसादी पण आहे 11:30-2 चाय प्रसादी. रात्रीची विश्राम व्यवस्था आहे, आश्रम व्यवस्था. आणि आश्रम हा तुम्हाला फोटो पाठवतो आश्रमचा, नंबर आश्रम आहे. बाबा आहे, सेवा आहे. माताराम यही है. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा आता मोगली आहे ना, मोगली गाव आहे ना पास करून आलो आहे. मोलगी गाव पास करून आलो आहे. तर पास करून आल्याच्यानंतर तिथं जो शुलपाणी झाडी आश्रम आहे ना, तो
हा आश्रम एक खरोखर व्यवस्थित आश्रम आहे. दुपारची भोजन प्रसादी झाली आणि तिथून पुढे निघाल्याच्या नंतर हे जे इथे आहे ना, जे वेळूची झाडं दिसतात ना, हे जे बांबू, हे लय भरपूर आहे शुल्पाणी झाडीमध्ये पुरे. आता आम्ही थोडा घाट उतरतोय. घाटला आता ही जी झाडी अजून शुल्पाणी झाडीची आज 6-7 दिवस झालेत शुल्पाणीच्या जंगलामध्येचे त्या झाडीतचे. अजून आम्हाला आहे ना 2 दिवस. आता अक्कलकोवाला आहे. अक्कलकोवाला म्हणजे अक्कलकोवा ते अजून आम्हाला 2-3 दिवस लागणार या झाडीतून, शुल्पाणी झाडीतून महाराष्ट्र सोडायला. महाराष्ट्र सोडल्यानंतर आपल्याला गुजरात लागेल. हे बघा ही झाडी आहे, पूर्ण घाट आहे. थोडं उतरतोय आणि हे जे परिक्रमा असे आहेत ना, आता काही थांबतात. ऊन आहे ना भरपूर आहे. आता मी 12-12:30 आज आमुषा असल्यामुळे आहे ना 12-12:30-1ला निघालो आहे मी. आमुषाचं आहे ना परिक्रमा अशी काही चालतात, ज्याला चालायचं ते चालतात, पण शक्यतो चालते नाही आमुषा आणि एकादशीला. परिक्रमा नियम आहे तो. बघा अशी झाडी अजून आहे. अजून भरपूर जंगल आहे. पूर चढायचे उतरायचे, चढायचे उतरायचे. शुल्पाणी झाडीमध्ये आदिवासी लोक आहे, सगळे आदिवासी लोक आहे. सर्व नंदुरबार जिल्हा म्हणजे पूर्ण शुल्पाणी झाडीत आदिवासी लोक राहतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.